सांगलीच्या आष्टामधील स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राडा, मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप, तर कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आमदार जयंत पाटील सुद्धा घटनास्थळी। गोंदियात ईव्हीएम सोबत छेडछाडीचा आरोप, सालेकसा तहसील कार्यालयासमोर तणावाची स्थिती, तर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये न नेता तहसील कार्यालयात नेल्यानं आक्षेप, पुन्हा मतदान करण्याची उमेदवारांची मागणी। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यावर आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। महायुतीमधील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत येतील, तर पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतील, फडणवीसांची टीका। राज्यातील महापालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग, राज्य निवडणूक आयोगानं उद्या सर्व पालिका आयुक्तांची बैठक बोलावली। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यानंतर बैठक होणार। गद्दारांमध्येच आता बाचाबाची सुरू, त्यांची लोक त्यांच्यावरच धाडी टाकतायत, उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका। राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला भांडूपमधील निवासस्थानी दोघांमध्ये सदिच्छा भेट, राज ठाकरेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये खासगी कार्यक्रमात 20 मिनिटं चर्चा, फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस, काही काळ राजकीय चर्चा झाल्याची सुद्धा माहिती, तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा राऊतांची भेट घेणार। पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुलमुख्तियारधारक शीतल तेजवानीला अखेर अटक, पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री। मतदानाच्या दिवशीच मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि भाजपात वाद, आमदारांच्या माध्यमातून सेनेच्या लोकांची गुंडगिरी वाढली, पुराव्यांनिशी फडणवीसांकडे आमदार चंद्रकांत पाटलांची तक्रार करणार, राड्यानंतर रक्षा खडसे आक्रमक। रक्षा खडसेंवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल करणार, तर खडसेंच्या दबावानंतर 5 कार्यकर्त्यांवर गुन्ह्याची नोंद, मुक्ताईनगरमधील राड्यानंतर आमदार चंद्रकांत पाटलांचाही आरोप। तिकडे महाडमध्येही भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा, विकास गोगावलेंसह महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल। दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात तटकरेंचा हातखंडा, आम्ही कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप नाही दाबला, महाडमधल्या राड्यानंतर गोगावलेंची टीका। माझ्या मुलानं काय चुकीचं केलं, संजय गायकवाडांचा विरोधकांना सवाल, तर काल बुलढाण्यामध्ये गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी, बोगस मतदाराला पळवून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप। नाशिकच्या तपोवनातली झाडं तोडण्याविरोधात कलाकार मैदानात, सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची, कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी, तर हिंदू संघटनांनी सुद्धा झाडांवर जय श्रीराम आणि जय हनुमान लिहित प्रशासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला। छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यामध्ये मोठी चकमक, 3 पोलीस शहीद, तर 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सुद्धा जप्त।